नमस्कार, तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र. मी आता आहे सातारा जिल्ह्यामध्ये. तुम्ही पाठीमागे बघू शकता सॉलिसचा जो 4515 ट्रॅक्टर आहे त्याचे ओनर आपल्या सोबत आहेत, ते बघूया. नमस्कार. नमस्कार. कधी घेतला ट्रॅक्टर? आता ट्रॅक्टर घेऊन 7 महिने झालेत. 7 महिने. बरं, सॉलिस कंपनीच का निवडली तुम्ही, माझा पहिला प्रश्न. कारण की आता शेतकऱ्यांना परवडायसारखं म्हणलं ॲव्हरेज हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बरं. आणि जर वाहनानं आपल्या ॲव्हरेज असलं तरच आपण वाहन घेऊ शकतो ना. आणि आतापर्यंत सॉलिडचं ॲव्हरेजच्या बाबतीत 1 नंबर आहे. तर तुमचं पहिल्यांदा मला नाव आणि पत्ता सांगा. माझे नाव संतोष हनुमंत जाधव, मुक्काम पोस्ट भोसरे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरं, सध्या काय करता तुम्ही काम? मी शेतीच करतो. किती एकर शेती आहे? आता माझे 2.5-3 एकर शेती आहे. बरं, तुमच्या भागामध्ये काय काय पिकं इथं नक्की केले जातात? शेतकरी काय काय पिकं असतात शेतामध्ये? बटाटा, कांदे, ऊस, आलं. बरं, आता तुम्ही ही सॉलिस कंपनीचा जो ट्रॅक्टर घेतलेला आहे तो सॉलिस कंपनीच का निवडली? आतापर्यंत आपण प्रत्येक कंपनी ट्रॅक्टर बघितले, बरं, पण आतापर्यंत ह्या कामाच्या बाबतीत आणि HP च्या बाबतीत हा ट्रॅक्टर फॉर्म्युलेच्या बाबतीत भरपूर चांगला आहे. बरं. आणि शेतकरी माणसांना परवडण्यासारखा ट्रॅक्टर आहे. आतापर्यंत ह्या ट्रॅक्टरचं ॲव्हरेज जरी काढायला गेलं आपण तर 2.5-3 लिटर ताशी खातो. बरं, मायलेज चांगला वाटतं का? मायलेज 1 नंबर आहे. शेतामध्ये चालण्यासाठी पॉवर वगैरे जी लागते ट्रॅक्टरला तशी हा ट्रॅक्टर देतो का? हा, बरोबर. आता त्यांनी सांगताना आपला 45-15 सांगितले, पण ज्यावेळेस तो पॉवर जनरेट करतो त्यावेळेस तो 47 HP जनरेट करतो. बरं, 47. हा, त्यामुळं कोणत्याही अवजाराला तो अडकत नाही किंवा दबत नाही. बरं, आता हा जो ट्रॅक्टर आहे तुम्ही घेऊन किती दिवस झालं? 7 महिने झालेत. 7 महिने घेतलं. ओके, आतापर्यंत मेंटेनन्स वगैरे कसा वाटला? म्हणजे मेंटेनन्स येतोय का? मेंटेनन्सच्या बाबतीत हा ट्रॅक्टर परवडतोय का तुम्हाला? हा, परवडतो. कसं आहे, आजपर्यंत आपण बघितलं तर ट्रॅक्टर जवळपास हा 0 मेंटेनन्स मध्येच मोडतोय. आतापर्यंत त्याने आता ॲव्हरेजच्या बाबतीत म्हणा किंवा पॉवरच्या बाबतीत हा 1 नंबर चालतोय. ट्रॅक्टर ज्यावेळेस तुम्ही घेतलं त्यावेळेस तुम्हाला ह्या ट्रॅक्टरचं कुणी सांगितलं? आपल्या वडूजमध्ये डीलरशिप आहे, विकास बोपते म्हणून आहेत. ते आपले मित्र पण आहेत चांगले. बरं. तर त्यांना मी माझा विचार सांगितला की मी ट्रॅक्टर घ्यायची माझी इच्छा आहे. तर ते म्हणले, बाबा तू आधी बाजारपेठमध्ये चौकशी कर कोणता ट्रॅक्टर कसा आहे. तर मी 2-3 ट्रॅक्टर बघून आलो, पण मला काय पसंत पडला नाही. तर मला ते म्हणले, एक वेळ ह्याचा डेमो घे, तुला पसंत पडतोय का बघ. तर बोपते साहेबांनी मला ट्रॅक्टरचा डेमो दाखवला. मला छान वाटला. त्याचे पॉवर मला आवडली, ॲव्हरेज आवडलं, आणि महत्वाचा ट्रॅक्टरचा लुक मस्त वाटतो. बरं. आता हे जे सेन्सिंग सिस्टीम किंवा कुलिंग सिस्टीम भरपूर चांगले. आजपर्यंत हा मशीनची टेक्नॉलॉजी हा पूर्णपणे जपान मॉडेल म्हणजे एनमार्क जपानची टेक्नॉलॉजी. आतापर्यंत ह्या टेक्नॉलॉजी बाबतीत हिटिंग हा 0 मेंटेनन्स हिटिंग आहे. हिटिंगच्या बाबतीत तुम्ही ट्रॅक्टर कसाही वापरा. आतापर्यंत मी माझ्या अंदाजानं 9-10 तास कंटिन्यू चालवला. बरं. हिटिंगच्या बाबतीत 1 नंबर. कधी त्याला हिटिंग जाणवत नाही, पूर्ण कुलिंग आहे. आता एअर पास व्हायसाठी ट्रॅक्टरला त्यांनी एक 5 ठिकाण हवा पास होती. बरं, मग जाळ्या लावले साईड गार्डनं जाळ्या लावल्या, त्यामुळे हिट जास्त करत नाही ट्रॅक्टर, अजिबात हिट करत नाही. आणि रेडिएटरला असताना सेपरेट जाळी दिलेली आहे. हे तुम्ही पाहू शकता, ही सेपरेट जाळी दिलेली आहे. त्यामुळं कचरा जाण्याचा चान्स कमी आहे. बरं बरं, कचरा जास्त त्यामध्ये जात नसल्यामुळं हिट पण कमी करते. हा, आणि एअर क्लिनर हा ड्राय आहे. ओल्ड मॉडेलमध्ये काय होता, ऑइल फिल्टर होता, म्हणजे एअर क्लिनर हा ऑइल मध्ये असायचा. आता त्यांनी ड्राय मध्ये दिल्यामुळं मेंटेनन्सच्या बाबतीत 0 आहे. ह्याला ऑइल लागत नाही. ऑइल लागत, पहिलं लागत होतं. आता ह्यामध्ये किती फ्युल बसते या ट्रॅक्टरमध्ये? आता आपलं माझ्या 55 टाकी आहे. 55 लिटरची. आता ट्रॅक्टर काय काय करतो, पॉवर सोडतो, तर तसं काय वाटतंय का तुम्हाला? नाही, कारण ज्यावेळेस लोड येतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आरपीएम ड्रॉप करत नाही. आरपीएम ड्रॉप करत नाही. आणि महत्वाचं जेवढे आरपीएम तो तयार करतोय, जनरेट करतोय, तेवढे तो वापरात देतोय आपल्याला. बरं, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा जे ट्रॅक्टर खरेदी करणारे नवीन लोक आहेत
त्यांचं एक स्वप्न असतं चांगलं की बाबा आपल्याला चांगला ट्रॅक्टर मिळावा किंवा त्या ट्रॅक्टर चांगला खरेदी करताना मार्गदर्शन भेटावं, तर तुम्ही त्यांना असा सल्ला देऊ शकता का हे ट्रॅक्टर चांगला आहे किंवा त्यांनी घ्यावं का हा ट्रॅक्टर सॉलिड? हा डॉक्टर अवश्य नवीन हा शेतकरी हा ट्रॅक्टर सॉलिडचीच पसंती करणार आहे. कारण का अवरेजच्या बाबतीत आणि ताकदीच्या बाबतीत ट्रॅक्टर हा एक नंबर आहे. बरं. आणि तुमच्या भागात हे ट्रॅक्टर वापरले जातात का? वापरले तुम्हीच नवीन आणलंय? नाही वापरले जातात की. माझा घेतल्यावरून अजून दोघांचे गावात आलेत. बरं. तुमच्या भागात अजून पहिल्यापासूनच वापरत होते का? पहिल्यापासून नाही. ज्यावेळेस माझ्या मित्राने एक पहिला घेतला 45-15 घेतला, तिथून परत माझा एक आला आणि दोन आता माझा ट्रॅक्टर आल्यावर 2 ट्रॅक्टर आलेत. बरं. म्हणजे आसपास आता ट्रॅक्टर लोक खरेदी करायला आणि पसंती दर्शवतात. बरं. ह्या मॉडेलला पसंती आता भरपूर आहे. एकंदरीत तुम्हाला शेवटचं काय सांगाल मग? एक सगळ्या सर्व शेतकऱ्यांनी कसं आहे माहिती आहे का, ट्रॅक्टर घेताना मेंटेनन्स फ्री आहे ट्रॅक्टर आणि अवरेजच्या बाबतीत एक नंबर आहे. आणि ताकद म्हणाल तुम्ही तर 47 पी हा प्रोड्यूस करतोच, यात काही विषय नाही. वॉरंटी गॅरंटी काय असते ट्रॅक्टर? हा त्याने आता कंपनीने सांगितली आपल्याला 5 वर्ष वॉरंटी ह्याला, पण माझ्या अंदाजाने 6-7 वर्ष तर नक्कीच काय करायला लागत नाही. बरं. तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आता जे शेती करताय ते ऊस शेती आहे. ऊस शेती. तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. ट्रॅक्टरचा चांगला वापर व्हावा आणि तुमच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ व्हावी यासाठी शुभेच्छा. ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून धन्यवाद. धन्यवाद.